नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 7 ते 10 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. या लेक्चरची PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. तुम्ही आपलं चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करून घ्या. तिथे लेक्चर्सच्या PDF आणि याशिवाय इतरही स्टडी मटेरियलच्या PDF तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आता आपण आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न बघूयात. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे 4था नंबर आहे आपला यावर्षी या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. तर आता हा इंडेक्स कशाचा आहे बरं? ग्लोबल फायर पॉवर म्हणजे काय? तर जगातल्या सगळ्या देशांकडं कोणकोणत्या देशाची लष्करी शक्ती किती मजबूत आहे याचं हे ओव्हरऑल रँकिंग आहे. या रँकिंगनुसार पहिल्या नंबरवरती आहे युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका, दुसऱ्या नंबरवरती आहे रशिया, तिसऱ्या नंबरवर आहे चीन आणि चौथा नंबर आहे आपल्या भारताचा या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023मध्ये. याच लिस्टमध्ये सगळ्यात कमकुवत लष्करी शक्ती असलेले देश आहेत भूतान आणि आइसलँड. आता हे रँकिंग काढण्यासाठी 60पेक्षा जास्त घटकांचा वापर केला जातो. यावर्षी 145 देशांची यादी ही या अहवालामध्ये दिलेली आहे. एवढंच म्हणजे फक्त रँकिंगच नाही तर ह्या वेबसाईटवरती मागच्या वर्षी त्या देशाचं रँकिंग किती होतं आणि यावर्षी किती आहे तर हे कंपॅरिझनसुद्धा दिलेलं आहे. तर यानुसार बघा 2022च्या ग्लोबल फायर पॉवरच्या लिस्टमध्ये पहिले 4 देश जे आहेत तर त्यांचं रँकिंग आत्तासुद्धा कायम आहे. म्हणजे लास्ट इयरसुद्धा फर्स्ट नंबरवरती होतं US, सेकंडवर होतं रशिया, तिसरा नंबर होता चीनचा आणि चौथ्या नंबर आहे आपल्या भारताचा. तर मागच्या वर्षी पण सेम पहिले 4 देश होते, यावर्षीसुद्धा सेम आहेत. ओके, पुढचा प्रश्न. एक्सरसाइज साल्वेक्सची 7वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचा आन्सर आहे कोची, पहिला पर्याय. पहिल्यांदा साल्वेक्स ह्याचं फुल फॉर्म काय आहे किंवा ही कोणती एक्सरसाइज आहे हे थोडं मी तुम्हाला समजून सांगते. कारण बाकीच्या एक्सरसाइजपेक्षा ही थोडी वेगळी आहे. का बरं वेगळी आहे? कारण साल्वेक्स या एका नावातच 2 वेगवेगळे सराव बसलेले आहेत. ते कसे? तर साल्वेज आणि एक्स म्हणजे एक्सप्लोजिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल सराव. म्हणजे जे एक्सप्लोजिव्ह हत्यार असतात तर त्यांना डिस्पोज कसं करायचं तर यासाठीचा हा दुसरा सराव आहे. ह्याला शॉर्टमध्ये EOD सराव असंही म्हणतात. तर या साल्वेज आणि EOD सराव या दोघांना मिळून कंबाईनली साल्वेक्स असं नाव देण्यात आलेलं आहे. आता EODचं मी तुम्हाला सांगितलं, पण हा जो साल्वेज सराव आहे ना तर हा भारताचं नौदल आणि USचं नौदल या 2 नौदलांमध्ये पार पाडणारा हा साल्वेज नावाचा सराव आहे. तर बघा एकत्रितपणे साल्वेज आणि एक्सप्लोजिव्ह ऑर्डनन्स सराव तर या दोघांना मिळून एकत्रितपणे साल्वेक्स असं म्हणतात. तर या वर्षीची ही या सरावाची 7वी आवृत्ती होती, जी की 26 जून ते 6 जुलै या पिरियडमध्ये भारतामध्ये कोची या ठिकाणी हिचं आयोजन करण्यात आलं होतं. 2005 पासून हा संयुक्त बचाव साल्वेज नावाचा आणि EOD तर या दोन्हीमध्ये भारताची आणि USची नेव्ही ही 2005 पासून ह्याच्यामध्ये सहभागी होती आहे. म्हणजे हा कंबाईनली हा सराव 2005 पासून सुरू झालेला आहे. यावर्षीची ही या सरावाची 7वी आवृत्ती होती, लक्षात ठेवा. म्हणजेच हा वार्षिक होणारा सराव नाही आहे. ठीक आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण भारताचे काही महत्त्वाचे लष्करी सराव आणि ते कोणत्या देशासोबत होतात हेही बघून घेऊ. प्रत्येक वेळी ही लिस्ट तुम्ही नक्की बघत जा. या आधीसुद्धा मी बऱ्याच लेक्चरमध्ये ही लिस्ट घेतलेली आहे, पण प्रत्येक वेळी मी काही ना काही नवीन एक्सरसाइज ह्याच्यामध्ये ॲड करत असते. त्यामुळे हा पॉईंट अजिबात कधीच मिस करू नका. तर बघा अमेरिकेसोबत युद्धाभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन नावाचे सराव होत असतात. बांगलादेशसोबत संप्रीती, फ्रान्ससोबत शक्ती सराव गरुड आणि वरुण, इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, श्रीलंकासोबत स्लिनेक्स, ऑस्ट्रेलियासोबत ऑसिंडेक्स हा एक नौदल सराव होतो, ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि आपला भारत या 3 देशांच्या मध्ये इब्सामार नावाचा एक नौदल सराव होत असतो. हा सराव खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आयोग यावरती प्रश्न विचारू शकतो. भारत आणि चीनमध्ये हँड इन हँड नावाचा सराव होतो. ओमानसोबत 3 वेगवेगळे सराव होतात, अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. कझाकस्तानसोबत काजिंद, नेपाळसोबत सूर्यकिरण, भारत, USA आणि जपान या 3 देशांच्या मध्ये मलबार नावाचे एक त्रिपक्षीय सराव होत असतो. सिंगापूरसोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र हे 2 वेगळे सराव होतात. उझबेकिस्तानसोबत डस्टलिक नावाचा सराव आणि UK सोबत कोब्रा वॉरियर आणि कोकण नावाचे सराव होत असतात. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, भारत आणि रशिया या 2 देशांच्या मध्ये कोणती एक्सरसाइज होती किंवा कोणता सराव होतो याचं नाव तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न.
तेलंगणातील कोणतं गाव तेलंगणातलं पहिलं 100% विमा असलेलं गाव बनलंय? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, मुख्रा. मुख्रा हे गाव तेलंगणामधल्या आदिलाबाद या जिल्ह्यातलं एक गाव आहे, जे की आता एक आदर्श गाव बनलंय, ज्याच्यामध्ये 100% विमा उतरवला गेलेला आहे आणि राज्यातलं अशा पद्धतीचं हे पहिलं गाव बनलेलं आहे. आता हे गाव आहे ना मुख्रा, खूप इंटरेस्टिंग आहे बघा. जसं शाळेमध्ये एखादा स्टुडंट असतो आपल्या क्लासमध्ये, जे की ऑलराऊंडर असतो, अभ्यासात पण पहिला, स्पोर्टमध्ये पण पहिला, तशा पद्धतीचं हे गाव आहे. तर म्हणजे मला सांगायचं एवढं आहे की फक्त 100% विमा उतरवलेलं गाव एवढंच ह्याची स्पेशालिटी किंवा अचिव्हमेंट नाही आहे, तर या गावाला राष्ट्रीय स्तरावरचा ग्राम ऊर्जा स्वराजचा विशेष पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. याच्यामध्ये त्याला 50 लाख रुपयांचं प्रोत्साहनसुद्धा या गावाला मिळालेलं आहे. तर असं हे गाव आहे मुख्रा, तेलंगणामधल्या आदिलाबाद या जिल्ह्यातलं आहे, जे की आता पहिलं 100% विमा उतरवलेलं गाव बनलेलं आहे तेलंगणामधलं. ओके, तेलंगणाचा थोडा आपण मॅपमधून अभ्यास करू. इथे बघा, ह्या आपला भारत आणि आपल्या महाराष्ट्राच्या आग्नेयेकडं हे राज्य आहे तेलंगणा. तेलंगणाच्या आजूबाजूची राज्य कोणती आहेत बघा, तर बघा तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. याच्या उत्तरेला आपला महाराष्ट्र आहे, पूर्वेकडं आपण बघितलं तर छत्तीसगड आहे आणि आग्नेयेकडं आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागलेली आहे. पश्चिमेकडं कर्नाटक हे राज्य आपल्याला इथे दिसतंय. इथली महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं लक्षात ठेवा: कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान, महावीर हरिना वनस्थळी राष्ट्रीय उद्यान, शिवराम वन्यजीव अभयारण्य आणि मंजिरा वन्यजीव अभयारण्य. ओके, पुढचा प्रश्न. भारत सरकारने कोणत्या श्रेणीतील ट्रकमध्ये AC बसवणं अनिवार्य करण्यासाठी मसुदा अधिसूचना मंजूर केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, N2 आणि N3. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीमधलं हे खूप हिस्टोरिकल मूव्ह आहे आपल्या नितीन गडकरी सरांचा, असं आपण म्हणू शकतो. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये, तर हे जे कंपल्शन आहे हे 2025 पासून येणार आहे, हे आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे N2 आणि N3 या कॅटेगरीतल्या ट्रकसाठी हे अनिवार्य आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे N2 आणि N3 हे कोणत्या व्हेकलला म्हणतात असा सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. तर लक्षात ठेवा, N2 कॅटेगरी म्हणजे असे व्हेकल्स की ज्यांचं मॅक्झिमम मास हे 3.5 टन ते 12 टन ह्यांच्यामध्ये असतं, आणि N3 म्हणजे मॅक्झिमम मास हे 12 टनांपेक्षा जास्त असणारे ट्रक किंवा व्हेकल्स, त्यांना N3 कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. ओके, 3.5 टन ते 12 टन आणि 12 टनांपेक्षा जास्त असं आहे हे N2 आणि N3. तर अशा ह्या दोन कॅटेगरीला आता 2025 पासून AC बसवणं कंपल्शन केलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. मो जंगल जामी योजना कोणतं राज्य सुरू करणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, ओडिशा. आता नावावरून थोडंसं समजतं आपल्याला, जंगल जामी म्हणजे जंगलाशी संबंधित काहीतरी ही योजना आहे. तर बघा, या योजनेनुसार ओडिशा या गव्हर्नमेंटनी आता असं ठरवलं आहे की जो 2006चा आपला फॉरेस्ट रिझर्व्ह ॲक्ट म्हणजे FRA आहे, तर ह्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल त्यासाठीची ही योजना आहे. म्हणजे काय, तर फॉरेस्ट रिझर्व्ह ॲक्टनुसार वनवाशांना किंवा आदिवासी लोकांना जे अधिकार आहेत तर ते कोणकोणते आहेत, हे अधिकार जास्तीत जास्त आदिवासी लोकांना कसे देता येईल त्यासंबंधीची ही योजना आहे. ओके, आता ओडिशा ह्या राज्यामध्ये ना ही योजना जी आहे ही खूप महत्त्वाची ठरते. का बरं महत्त्वाची आहे? कारण ओडिशा राज्यामध्ये 62 प्रकारच्या वेगवेगळ्या जमाती आहेत. त्याच्यापैकी तर 13 जमाती अशा आहेत ज्या की स्पेशली असुरक्षित आदिवासी गट म्हणून वर्गीकृत केलेल्या आहेत. एवढंच नाही तर 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या बाबतीत ओडिशा या राज्याचा आपल्या भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. आणि इथं जर आदिवासी लोकांचा नंबर सांगायचा झाला तर याच जनगणनेनुसार 95,90,000 एवढी आदिवासी पॉप्युलेशन ओडिशा या राज्याची आहे, जी की ओडिशाच्या 22.85% म्हणजे जवळपास 23% पॉप्युलेशन ही आदिवासी जमातीची आहे. ओके, म्हणून ओडिशा या राज्याची खूप महत्त्वाची स्कीम आहे ही. नाव लक्षात ठेवा, मो जंगल जामी योजना. या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात आपण ओडिशा या राज्याचा पण अभ्यास करून घेऊ. तर इथे बघा, आपल्या भारतामध्ये हे जे राज्य आहे हे आहे ओडिशा, ज्याच्या पूर्वेला बे ऑफ बंगाल म्हणजेच बंगालचा उपसागर आहे. याच्या दक्षिणेला आपण बघितलं तर आंध्र प्रदेशची सीमा लागली आहे, पश्चिमेला छत्तीसगड आहे आणि उत्तरेला झारखंड या राज्याची सीमा लागलेली आहे. याच्याशिवाय ईशान्येकडं पश्चिम बंगालची सुद्धा सीमा ओडिशाला लागलेली आहे. इथलं महत्त्वाचं एक वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहे, ते म्हणजे सूर्य मंदिर. इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्क लक्षात ठेवा: भितरकनिका, नंदनकानन आणि सिमलीपाल हे इथले महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानं आहेत. ओके, पुढचा प्रश्न.
कोणत्या राज्याने शहरी पाणवठ्याच्या विकासासाठी आमापोखरी प्रकल्प सुरू केला आहे? अगेन हा पण ओडिशाचाच प्रश्न आहे, म्हणजे या प्रश्नाचा आन्सरसुद्धा पहिला पर्याय आहे ओडिशा. तर बघा, आमापोखरी नावाचा एक प्रकल्प रिसेंटली ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सुरू केलेला आहे. कशा संबंधीचा आहे हा प्रोजेक्ट? तर राज्याच्या शहरी भागामध्ये सगळे जे वॉटर सोर्सेस आहेत तर त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठीचा हा प्रोजेक्ट आहे. तर बघा, शहरी भागामध्ये 115 शहरी भागातल्या तब्बल 2000 पाणवट्यांचा विकास करणं हे ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत येणार आहे. एवढंच नाही तर जे पाणी टंचाई आहे हे कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं स्वच्छ पाणी कसं आणि पिण्यायोग्य पाणी कसं पुरवता येईल या संबंधीचा हा प्रोजेक्ट आहे आमापोखरी प्रकल्प. ओके, म्हणजे पाणी टंचाई दूर करण्यासाठीचा हा ओडिशा गव्हर्नमेंटचा एक प्रयत्न आहे. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर 132व्या ड्युरंड चषकाचं आयोजन करेल? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय कोलकाता. तर हा जो ड्युरंड कप किंवा ड्युरंड चषक आहे ना, हा कशाचा असतो? तर फुटबॉलची टुर्नामेंट असते. हे ड्युरंड फुटबॉल टुर्नामेंट आहे ही. जसं क्रिकेटचा आपण अंडर-19 म्हणतो ना, तशा पद्धतीचा हा कप आहे असं आपण म्हणू शकतो. हा फुटबॉलचा कप आहे, एवढं लक्षात ठेवा. यावर्षी ह्या ड्युरंड कपचं 132वी ही एडिशन आहे, जे की ह्याचे मॅचेस कोलकाता, गुवाहाटी आणि कोक्राझार या 3 ठिकाणी होणार आहेत 3 ऑगस्टपासून 3 सप्टेंबर या पिरियडमध्ये. हा 132वा ड्युरंड चषक आहे, लक्षात ठेवा. याचा जो फायनल मॅच आहे ना, तर तो कोलकाता या ठिकाणी होणार आहे. कोलकाताच्या युवा भारती क्रीडांगणामध्ये या 132व्या ड्युरंड चषकाचा फायनल मॅच होणार आहे. यावर्षी या ड्युरंड चषकामध्ये 24 संघ असणार आहेत. 27 वर्षांनंतर बाहेरचे, म्हणजे फक्त भारतातलेच नाही तर भारताबाहेरचे सुद्धा संघ ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. सगळेच नाही, पण बांगलादेश, भूतान आणि नेपाळ हे जे आपले शेजारचे देश आहेत ना, तर ह्यांचेसुद्धा फुटबॉलच्या टीम यावर्षी ड्युरंड चषक हा आपल्या भारताचा खेळणार आहेत. ओके, आणि हे 27 वर्षानंतर होतं आहे, म्हणून ही 132वी एडिशन या ड्युरंड कपची महत्त्वाची आहे. लास्ट इयरला फक्त 20च टीम होत्या हा कप खेळणाऱ्या. ह्याच्यामध्ये बघा, जर थोडक्यात ड्युरंड कपबद्दल सांगायचं ना, तर ह्यालाच ड्युरंड फुटबॉल टुर्नामेंट असंही म्हणतात. 1888मध्ये सर हेनरी मॉर्टिमर ड्युरंड यांनी शिमला इथं हा ड्युरंड कप सुरू केला होता. आता ह्याचं आयोजन कोण करतं? तर ह्याचं आयोजन करणारी संस्था आहे ड्युरंड फुटबॉल टुर्नामेंट सोसायटी, AIFF. या ड्युरंड कपमध्ये बघा, आत्तापर्यंत सर्वाधिक यशस्वी संघ ठरलेला आहे ईस्ट बंगाल मोहन बागान टीम. तर आत्तापर्यंत 16 वेळा ड्युरंड कप जिंकलेला आहे या ईस्ट बंगालच्या टीमनी. हे नाव आपल्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, तर ड्युरंड कपबद्दल एवढे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अविवाहित विधवा विधुरांसाठी मासिक 2750 रुपये पेन्शनची घोषणा केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय हरियाणा. तर रिसेंटली बघा, हरियाणाचं गव्हर्नमेंट खूप उदार झालेलं आहे टॅक्स पेअरच्या पैशांवरती. तर हरियाणाने अविवाहित लोकांना, विधवा आणि विधुरांसाठी 2750 रुपयांची मासिक पेन्शन म्हणजे मंथली एवढे पैसे द्यायची घोषणा केलेली आहे. हे कुणाला? तर पहिली अट म्हणजे वयोगट. 45 ते 60 या वयोगटातल्या अविवाहित लोकांना 2750 रुपये ही मंथली पेन्शन मिळणार आहे, जर त्यांचं वार्षिक उत्पन्न 1.8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर. दुसरं म्हणजे ही पेन्शन विधुर आणि त्याच वयोगटातल्या विधवा महिलांनासुद्धा मिळणार आहे, जर त्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर. तर ह्या 2 कॅटेगरीजसुद्धा आहेत आणि ह्या वेगवेगळ्या आहेत, या एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. ओके, कारण हे वेगवेगळ्या 2 गोष्टी आहेत. तर बघा, सध्या ना आकडेवारीनुसार हरियाणामध्ये 65,000 अविवाहित पुरुष आणि स्त्रिया आहेत आणि 5,687 विधवा महिला आहेत किंवा विधुर आहेत. तर हा एवढा नंबर आहे, म्हणजे एवढ्या लोकांना आता ही पेन्शन 2750 रुपयांची मंथली पेन्शन हरियाणाचं गव्हर्नमेंट देणार आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून हरियाणाचा थोडा मॅप अभ्यासून घेऊ. इथे बघा, हा आहे आपला भारत आणि हे इथं आहे हरियाणा राज्य. याच्या आपण पूर्वेला बघितलं तर दिल्ली, उत्तर प्रदेश हे राज्य दिसत आहेत. उत्तरेला हिमाचल प्रदेशाचा काही भाग आणि चंदीगड हे लागलेलं आहे. वायव्येला पंजाब आहे. दक्षिणेला आणि पश्चिमेला म्हणजे नैऋत्येला आपण म्हणू शकतो राजस्थान हे राज्य आपल्याला इथे लागलेलं दिसतंय. सुलतानपूर आणि कालेसर ही हरियाणातली महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आहेत, लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा प्रश्न, पंतप्रधान मोदी हे कोणत्या ठिकाणी रेल्वे मॅन्युफॅक्चरिंग युनिटची पायाभरणी करणार आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय काझीपेट. कुठे हे काझीपेट?
तर तेलंगणा या राज्यामध्ये आहे हे काझीपेट नावाचं ठिकाण. या ठिकाणी आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वे मॅन्युफॅक्चरिंग युनिटची पायाभरणी करणार आहेत. या प्रोजेक्टसाठी 501 कोटी रुपयांचा सुरुवातीचा खर्च येणार आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर जवळपास 1200 लोकांना थेट रोजगार मिळू शकतो या प्रकल्पाच्या अंतर्गत. हा जो प्रकल्प आहे ना, हा तेलंगणासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे बघा. फक्त रोजगारासाठीच नाही तर रेल्वे अशा पद्धतीचं एक रेल्वे उत्पादन युनिट हे काझीपेट या ठिकाणचं तेलंगणा राज्यातलं हे पहिलंच युनिट असणार आहे. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवा, तेलंगणामध्ये काझीपेट या ठिकाणी रेल्वे मॅन्युफॅक्चरिंग युनिटची पायाभरणी केली जाते. अशा पद्धतीचं हे पहिलंच असणार आहे तेलंगणा राज्याचं. ओके, पुढचा प्रश्न. भारतीय तिरंगी सेवा दल बॅस्टिल परेडमध्ये सहभागी होणार आहे. बॅस्टिल डे परेडचं आयोजन कोणता देश करत आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय फ्रान्स. बॅस्टिल डे म्हणलं ना की फ्रान्स हे लक्षात ठेवा. आता हे कसं बरं लक्षात ठेवायचं, तर जसं आपल्या भारतासाठी 15 ऑगस्ट 1947 हा हिस्टॉरिक डे आहे, 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी आपला भारत हा प्रजासत्ताक बनला हा दिवस आहे, तशाच पद्धतीचा हा बॅस्टिल डे आहे फ्रान्ससाठी. तिकडे एक टर्म यूज केली जाते बघा, बॅस्टिल स्टॉर्म किंवा स्टॉर्मिंग ऑफ दी बॅस्टिल असं एक टर्म यूज केली जाते तिकडे, म्हणजे बॅस्टिलचं वादळ असं आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो. तर बॅस्टिल डे हा फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान 1789मध्ये बॅस्टिलच्या या वादळाचा वर्धापन दिन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर हा जो दिवस आहे याला तिकडं ते नॅशनल डे म्हणून सेलिब्रेट करतात. यावर्षी या बॅस्टिल डेच्या परेडमध्ये आपल्या एअरफोर्सकडून राफेलचे जे फायटर जेट आहेत तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी झाले होते. आपण हे जे राफेल हे लढाऊ विमानं आहेत ना, हे आपण फ्रान्सकडूनच घेतलेले आहेत, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, यावर्षीच्या या बॅस्टिल डेच्या परेडमध्ये बघा आपल्या भारताच्या पंतप्रधानांना मोदींना सन्माननीय पाहुणे म्हणून त्यांनी इन्व्हाइटसुद्धा केलं होतं. एवढंच नाही तर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी भारत आणि फ्रान्स त्यांच्या धोरणात्मक भागीदारीचा 25वा वर्धापन दिन साजरा करतायत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार म्हणजेच सिप्रीनुसार फ्रान्समधून भारताची संरक्षण आयात ही गेल्या काही वर्षामध्ये बरीच वाढलेली आहे. 2018 ते 22मध्ये जर बघितलं तर या दरम्यान भारताच्या संरक्षण आयातीपैकी 30% आयात ही एकट्या फ्रान्समधून होती आहे असं या रिपोर्टमध्ये, सिप्रीच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये ही नंबरसुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आता आपण थोडक्यात फ्रान्सचा अभ्यास करून घेऊ या मॅपच्या माध्यमातून. कुठे आहे फ्रान्स, तर युरोपातला देश आहे. हा एक पश्चिम युरोपातला एक देश आहे. फ्रान्सच्या पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे, याच्या उत्तरेला इंग्लिश खाडी आहे. इथे बघा फ्रान्सच्या वरती हे जे समुद्र आहे तर या स्पेसला इंग्लिश खाडी म्हणतात, त्याच्यावरती इंग्लंड हा देश आहे. याच्या पूर्वेला बेल्जियम आहे, हा एक छोटासा जो देश आहे हा लक्झेंबर्ग आहे, जर्मनी आहे, स्वित्झर्लंड, इटली हे देश आहेत. याशिवाय मोनॅको आहे. याच्या दक्षिणेला स्पेन आहे. ओके, आणि इथे बघा फ्रान्सच्या दक्षिणेकडंच मेडिटेरेनियन सी म्हणजेच भूमध्य समुद्रसुद्धा इथे आपल्याला दिसतोय आणि इथे आहे बे ऑफ बिस्के. ठीक आहे, इथली राजधानी आहे पॅरिस आणि युरो हे फ्रान्सचं चलन आहे. ओके, पुढचा प्रश्न. एमर्जिंग पीसमेकर्स फोरमची दुसरी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली? या प्रश्नाचा आन्सर आहे जिनेवा, दुसरा पर्याय. जिनेवा कुठे आहे, तर स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे हे जिनेवा. या ठिकाणी एमर्जिंग पीसमेकर्स फोरमची यावर्षीची ही दुसरी आवृत्ती आयोजित केली गेली होती. 6 ते 14 जुलै या पिरियडमध्ये ह्याचं आयोजन झालेलं आहे. कुणी आयोजित केला हा प्रोग्राम, तर मुस्लिम काउन्सिल ऑफ एल्डर्सने याचं आयोजन केलं होतं. कशासाठी, तर जगात शांतता प्रस्थापित करणं, आंतरधर्मीय संवाद वाढावा यासाठी प्रयत्न करणं, तसंच प्रत्येक धर्माचं को एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व आणि मानवी बंधुत्वाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी किंवा या क्षेत्रांमध्ये फोकस करण्यासाठी या फोरमचं आयोजन केलं होतं. कुणी केलं आहे, तर मुस्लिम काउन्सिल ऑफ एल्डर्सने या एमर्जिंग पीसमेकर फोरमची दुसरी आवृत्ती जिनेवा इथं आयोजित केली गेली होती. ओके, पहिली आवृत्ती 2017मध्ये ब्रिटिशची राजधानी लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. लक्षात ठेवा. आता या वर्षीचा हा प्रोग्राम जिनेवा इथं आयोजित केला गेला होता. आपण याआधीसुद्धा बघितलं आहे की जिनेवा या ठिकाणी बऱ्याच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे. आता हे सगळ्या ऑर्गनायझेशन लक्षात कशा ठेवायच्या, तर यासाठीची एक शॉर्टकट आहे, मी याआधी पण सांगितले, परत एकदा सांगते. होमोलोटू प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. तर एवढ्या ते ऑर्गनायझेशन आहे, हा शॉर्टकट आहे. तर हे तुम्ही एकदा जरी 1-2 वेळा म्हणलात ना तरी तुम्हाला हे पाठ होऊन जाईल. होमोलोटू प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड.
तर एवढ्या ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर जिनेवामध्ये आहे. याच्यामध्ये बघा हो काय आहे, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मो आहे वर्ल्ड मेटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन, लो म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, टू म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, प्रॉपर्टी म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, स्टँडर्ड्स म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स फॉर स्टँडर्डायझेशन, टॅड म्हणजे UNCTAD म्हणजेच युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. तर ह्या सगळ्यांचे हेडक्वार्टर जिनेवा एकाच ठिकाणी आहेत. तर खूप जास्त महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन आहेत बघा. प्रत्येकाचं सेपरेटली पाठ करत बसायची गरज नाही आहे, जर तुम्हाला हा शॉर्टकट लक्षात आला तर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, मानसिक त्रासात असलेल्या लोकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलेल्या चॅटबॉटचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, टेलिमानस. तर रिसेंटली बघा टेलिमानस नावाचा चॅटबॉट 5 जुलैला जम्मू काश्मीरमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे, जो की संकटात सापडलेल्या लोकांशी डायरेक्ट किंवा त्वरित कॉन्टॅक्ट करू शकेल किंवा त्वरित संभाषण त्यांच्याशी सुरू करू शकेल. तर असा हा टेलिमानस नावाचा चॅटबॉट आहे, जो की रिसेंटली 5 जुलैला लॉन्च करण्यात आलेला आहे. आता काय आहे बरं हे टेलिमानस? तर बघा ऑलरेडी ना काश्मीरमध्ये टेलिमानस नावाचं एक सेंटर आहे. आता हे कशासाठी होतं, तर ज्या लोकांना, जे संकटात सापडलेले लोक आहेत, त्यांना जर हेल्थ काउन्सिलिंगची गरज असेल, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलरला जर त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर ते या टेलिमानस सेंटरला कॉन्टॅक्ट करू शकत होते. लास्ट इयर काय झालं ना, की या टेलिमानस सेंटरमध्ये खूप जास्त असे त्रासदायक, सगळ्यात जास्त कॉल आले, म्हणजे या सेंटरचा लोड वाढला. त्यामुळे आता त्यांनी टेलिमानस नावाचा एक चॅटबॉट सुरू केला. यामुळं काय होणार आहे या चॅटबॉटमुळं, तर आता अशा संकटात सापडलेल्या लोकांना आरोग्य सल्लागार, नैदानिक मानसशास्त्र म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर हे आता 24 तास उपलब्ध होतील ह्या चॅटबॉटच्या माध्यमातून. ओके. आता जम्मू काश्मीरनं हे कसं केलं आहे, तर बघा जम्मू काश्मीरचं आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग जो आहे, तर ह्यांनी 2 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटसोबत करार केलेले आहेत. ते म्हणजे होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र आणि निमन्स. तर ह्यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे करार आहेत. आता ह्याच्यामध्ये निमन्स काय आहे बरं, तर निमोन्स हे बेंगळूरची एक ऑर्गनायझेशन आहे. ॲक्च्युली ही एक खूप महत्त्वाची राष्ट्रीय संस्था आहे. निमन्सचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस. ही भारतातली बंगलोर या ठिकाणची एक वैद्यकीय संस्था आहे. देशातल्या मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्स शिक्षणाचं सर्वोच्च केंद्र आहे हे निमन्स, लक्षात ठेवा. ओके. खूप जास्त महत्त्वाची राष्ट्रीय संस्था आहे ही, जी की स्वायत्तपणे आपल्या भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असते. ओके. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात भारतीय आंबा महोत्सव आमरसचं उद्घाटन करण्यात आलं? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, रशिया. तर रिसेंटली बघा रशियामध्ये UP सरकारचे एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आहेत दिनेश प्रताप सिंग. तर यांनी रशियामध्ये भारताचे राजदूत पवन कपूर यांच्यासोबत मिळून रशियाच्या मॉस्को या ठिकाणी या आंबा महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे. या महोत्सवामध्ये रशियन लोकांना UPच्या आंब्याच्या वेगवेगळ्या जाती त्यांनी टेस्ट करायला ठेवलेल्या आहेत. बऱ्याच वेळानं आयोग म्हशींच्या किंवा प्राण्यांच्या जातींवरती प्रश्न विचारतो, कधीकधी तांदळाच्या जातींवरती, गव्हाच्या जातींवरती प्रश्न विचारतो, आंब्याच्या जातीवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, UPमधल्या आंब्याच्या जाती आहेत दशेरी, लंगडा, चौसा, आम्रपाली आणि मल्लिका. तर या जाती तिथं रशियन प्रेक्षकांना आस्वाद घेण्यासाठी या महोत्सवामध्ये ठेवल्या होत्या. आता एवढी धडपड रशियाला किंवा रशियातल्या लोकांना खाऊ घालण्यासाठी होती का? तर नाही. याच्या महत्त्वाचा मागचा मुद्दा काय होता, तर या महोत्सवामध्ये सहभागी झालेले जे रशियन व्यावसायिक होते, तर यांना UPमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करणं, तर हा या प्रोजेक्टच्या मागचा उद्देश होता. ओके. तर यावेळी गुंतवणूकदारांना योगी सरकारमधल्या गुंतवणुकीचे फायदे सांगण्यात आले आणि इन्व्हेस्ट UP या कार्यक्रमाच्या अंतर्गत योगी आदित्यनाथ यांच्या फायदेशीर धोरणांबद्दल सुद्धा या प्रोग्राममध्ये सांगण्यात आलं. ओके. म्हणजे एवढी धडपड ही सगळी UPमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठीची होती. या प्रश्नाच्या माध्यमातून थोडा आपण रशिया अभ्यासू. इथे बघा हा आहे रशियाचा मॅप. रशिया कुठे आहे, तर आशिया खंडाच्या उत्तर भागातला देश आहे. आता तुम्ही सांगा की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं रशिया हा जगातला कितवा देश येतोय? ओके. तर इथे बघा रशियाची राजधानी आहे मॉस्को. रशियाच्या उत्तरेला आर्क्टिक ओशन म्हणजे आर्क्टिक महासागर आहे आणि ह्याच्या पूर्वेला सायबेरियन समुद्र आहे. याच्या पूर्वेला बेरिंग आणि ओखोटसचा समुद्र आणि जपानचा समुद्रसुद्धा आहे. याच्या दक्षिणेला उत्तर कोरियाची सीमा लागलेली आहे. याशिवाय चीन, मंगोलिया, अफगाणिस्तान, इराण,
तुर्कस्तान, कॅस्पियन समुद्र आणि काळा समुद्र, तर हे एवढे रशियाच्या दक्षिणेला आहेत. याच्या पश्चिमेला रुमानिया, हंगेरी, चेकोस्लोवाकिया, पोलंड, फिनलंड आणि नॉर्वे हे देश आहेत. याशिवाय बाल्टिक समुद्रसुद्धा याच्या पश्चिमेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. अलीकडेच मिस युनिव्हर्स नेदरलँडचा ताज कोणाला मिळाला? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, रिक्की व्हॅलेरी कोले. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडर मॉडेलला हा मिस नेदरलँडचा किताब जिंकता आलेला आहे. यापूर्वी मिस युनिव्हर्स नेदरलँड तर ही होती ओना मोडी, 22 वर्षाची होती ती. हिच्या जागी आता मिस युनिव्हर्स नेदरलँड ही एक पहिली ट्रान्सजेंडर महिला बनलेली आहे, रिक्की व्हॅलेरी कोले. जर असं विचारलं की ही पहिलीच आहे का ह्याच्यामध्ये सहभागी होणारी, तर नाही. यापूर्वीसुद्धा एका ट्रान्सजेंडर महिलेने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. ती होती स्पेनची अँजेला पोन्स. तिनं 2018मध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन इतिहास रचला होता. पण आता हा किताब जिंकणारी पहिली व्यक्ती ठरलेली आहे, पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरलेली आहे, रिक्की व्हॅलेरी कोले. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यातून परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी जुलै 2023मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय, गुजरात. तर बघा, एस जयशंकर, जुगलजी ठाकोर आणि दिनेश अनावडिया तर यांच्यासोबत 3 भाजप राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 18 ऑगस्ट 2023ला संपणार आहे. त्याच्यामुळं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी गुजरातमधून राज्यसभा निवडणुकीसाठी गांधीनगरमध्ये उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. ह्याचे जे इलेक्शन्स आहेत ना, तर ते 24 जुलैला होणार आहे ह्याचं मतदान. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण गुजरातचा थोडा मॅप अभ्यासून घेऊ. इथे बघा, हे आहे आपलं गुजरात हे राज्य, जे की आपल्या भारताच्या पश्चिमेकडे आपल्याला इथे दिसतंय. याच्या उत्तरेला पाकिस्तान, राजस्थान आहे, पूर्वेला मध्य प्रदेश आहे, आग्नेयेला महाराष्ट्राची सीमा लागलेली आहे, दक्षिणेला दमन आणि दीव, दादरा नगर हवेली आहेत, पश्चिमेला अरबी समुद्र इथे आपल्याला दिसतोय. इथली महत्त्वाची नॅशनल पार्क लक्षात ठेवा, गिर राष्ट्रीय उद्यान, मरीन राष्ट्रीय उद्यान, ब्लॅक बक राष्ट्रीय उद्यान आणि वांसदा राष्ट्रीय उद्यान. ओके, पुढचा प्रश्न. RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ED म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, P वासुदेवन. तर रिसेंटली RBIची खूप महत्त्वाची अपॉइंटमेंट झालेली आहे. कुठल्याही बँकेचे ED आणि MD हे महत्त्वाचे असतात. तर रिसेंटली ED म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कार्यकारी संचालक म्हणून, RBIचे कार्यकारी संचालक म्हणून P वासुदेवन यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. ते चलन व्यवस्थापनासोबतच इतर 3 विभाग बघणार आहेत. या अपॉइंटमेंटपूर्वी ते पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक प्रभारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण RBIची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सगळ्यात आधी ह्याचा फुल फॉर्म सोपा आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजेच ही आपल्या भारताची एक रिझर्व्ह बँक आहे. ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि चालवलेली एक मध्यवर्ती पतपेढी आहे. याचा थोडा इतिहास अभ्यासायचा तर बघा, सगळ्यात आधी 1771मध्ये आपल्या भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्सनं मांडली होती. 1926च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारसीवरून तसंच गोलमेज परिषदेच्या चर्चेनंतर भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे हे सगळं कधी झालं, तर इंग्रजांचं सरकार असताना हे झालेलं आहे. यासाठी संसदेमध्ये 6 मार्च 1934ला RBI ॲक्ट 1934 हा संमत म्हणजे पास करण्यात आला आणि या ॲक्टनुसार 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना करण्यात आली. आणि RBIचे पहिले गव्हर्नर होते सर ऑसबॉर्न स्मिथ. आता तुम्ही मला सांगा की RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? याचा आन्सर नक्की कमेंट करून सांगायचं आहे. ओके, तर बघा, ऑगस्ट 1947ला जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं ना, त्याच्यानंतर 1 जानेवारी 1949ला RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आता RBIची कामं काय काय असतात तर बघा, RBI ही आपल्या भारतातल्या चलन बाजाराचं नियमन म्हणजे कंट्रोल करते. देश पातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणायचं काम करते. कसं तर ह्याच्यासाठी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट अशा पद्धतीचे टूल हे RBI वापरत असतं. रिझर्व्ह बँक हे वार्षिक तसंच तिमाही आर्थिक धोरण आणि पतधोरणसुद्धा जाहीर करत असतं. हिचं हेडक्वार्टर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी. ओके, आता शेवटचा प्रश्न. लष्करातील सर्वात जुने दिग्गज मेजर बख्तावर सिंग ब्रार यांच्या 109व्या वर्षी निधन झालं. ते कोणत्या रेजिमेंटमध्ये त्यांनी सेवा दिली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, कुमाऊ रेजिमेंटमध्ये ते होते.
रिटायर्ड मेजर बख्तावर सिंग ब्रार यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे वयाच्या 109व्या वर्षी. तर त्यांनी आपल्या भारतीय लष्करात आणि कुमाऊ रेजिमेंटमधले ते सगळ्यात जुने दिग्गज राहिलेले आहेत. यांची लाईफ खूप इंटरेस्टिंग आहे बघा. 19 नोव्हेंबर 1913ला फरीदकोट जिल्ह्यातल्या एका गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी फरीदकोट राज्य दलामध्ये सेवा केली. त्यानंतर 1963मध्ये रिटायर व्हायच्या आधी 6 कुमाऊ रेजिमेंटमध्ये ते सामील झाले होते. रिटायरमेंटनंतर ते मध्य प्रदेशामध्ये गेले परत आणि नंतर अमेरिकेमध्ये सेटल झाले आणि कॅलिफोर्नियातल्या डेलानो इथल्या सगळ्यात श्रीमंत शेतकऱ्यांपैकी एक बनले. ओके, तर असे होते ते रिटायर्ड मेजर बख्तावर सिंग ब्रार यांचं रिसेंटली वयाच्या 109व्या वर्षी निधन झालेलं आहे. म्हणजे फक्त ते एक रिटायर्ड सैनिकच नव्हते, तर ते शेतकरी बनले. कुठं तर US जाऊन. एवढंच नाही तर तिथले ते सगळ्यात श्रीमंत शेतकऱ्यांपैकी एक बनलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं आज आपण 7 ते 10 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअर्स या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासलेले आहेत. हे लेक्चर तुम्हाला समजलं आहे का आणि कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. तर भेटूयात आपण अशाच पुढच्या लेक्चरसोबत लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.